हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघताच आहे की आपला बेस किती छान रेडी झाला आहे. तर आज आली होती मला बेंटो केकची ऑर्डर आणि ही मला 8 दिवस आधीच सांगून ठेवली होती. बट त्या कस्टमरची डिझाईन फिक्स नव्हती की कसा केक बनवायचा आहे. सो त्यांनी मला सांगितलं होतं की ज्या दिवशी बनवायचं त्या दिवशी मी सांगेल की फायनल डिझाईन कशी करायची. तर त्यांनी मला डिझाईनचा इमेज सेंड केला. तर त्यांनी मला सांगितलं की अशी डिझाईन पाहिजे मला सेम, आणि रोज फालुदा फ्लेवरमध्ये करायला सांगितलं होतं त्यांनी. ॲक्च्युली त्यांनी फर्स्ट टाईम रोज फालुदा फ्लेवर घेतला, बट त्यांची कमेंट आली मला की टेस्ट खूप छान होती केकची. त्यांना खूप आवडला हा फ्लेवर आणि खरंच खूप सुंदर लागतो हा फ्लेवर टेस्टला. तर हा एक बेंटो केक होता आणि कस्टमरच्या बेस्ट फ्रेंडसाठी होता हा केक. सो मी लगेच तयारीला लागले. त्यांनी मला 12:30 का 1:30 वाजता ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर दिल्यानंतर मी लगेच बेस वगैरे तयार करायला घेतला. बेंटो केक होता सो बेस पटकन तयार झाला, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर आत्ता मी ह्याला लेअरिंगमध्ये कट करून घेते आणि आता लेअरिंग करून घेते. लेअरिंग झाल्यानंतर मी ह्याला क्रम कोट करून ठेवलं नाही, कारण हा बेंटो होता. सो मी असं ठरवलं की ह्याला पूर्ण तयार करून बॉक्समध्येच ठेवावं आणि बॉक्समध्ये ठेवल्यावर मग छान सेट होईल. ॲक्च्युली हा मला केक द्यायचा होता संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत, पण त्याच्या आधीच रेडी झाला होता. रेडी तर झाला नव्हता, बट असं बोलते आहे मी की रेडी झाला होता. केक रेडी झाला होता, बट डिझाईनने मला खूप त्रास दिला. कारण सगळ्यांना वाटतं की बेंटो केक हा खूप छोटा आहे, पटकन होत असेल, पण तसं नाही आहे. जेवढा छोटा केक तेवढा फिनिशिंगला वेळ लागतो आणि तेवढा प्रॉपरही तो करावा लागतो, कारण तो क्यूटही दिसला पाहिजे आणि तो दिसतोच क्यूट खरं तर. बट त्याची प्राईस 250पासून स्टार्ट होते. मी तर 250च्या पुढेच देते हा केक, पण 250पासून स्टार्टिंग होती. तर सगळ्यांना वाटतं की एवढा छोटा केक आहे, 250ला कसं काय. 250मध्ये तर पूर्ण हाफ KGचा केक येतो. अच्छा ठीक आहे, येतो हाफ KGचा केक 250मध्ये, पण हा केक करणं इझी नाही आहे. हा खूप छोटा केक असतो. 250 ग्राममध्ये येईल हा केक, पण ह्याला फिनिशिंग द्यायला खूप वेळ लागतो. आता मी 2 वाजता केक करायला घेतला होता, मला 6 वाजले तरी माझा केक पूर्ण झाला नव्हता. म्हणजे झाला होता, पण मी त्या केकसोबत सॅटिस्फाईड नव्हते की माझं लक्षच लागत नव्हतं. कस्टमरला केक आवडला पाहिजे हीच एक बेकरची इच्छा असते आणि त्यांना केक छान वाटला पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा ते ऑर्डर देत राहतील आपल्याला. सो मी त्याच प्रयत्नामध्ये असते कायम की केक छानच झाला पाहिजे. तर क्रमकोट करून तर नाही ठेवला मी आणि आता ह्याला फिनिशिंग करायला घेतली आहे. फिनिशिंग ही लवकर झाली ह्याची, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फिनिशिंग झाल्यानंतर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये हेही दाखवलं आहे की मी हा बेंटो केक मी आधी ह्याच्यावर टर्न टेबलवर तयार करून घेतला, कारण हा आपल्याला बटर पेपरवर ठेवायचा असतो. नंतर मी बटर पेपर कट करून घेतला स्क्वेअरमध्ये छान, आणि त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते थोडे थोडे असे राऊंडमध्ये कट करून घेतले, हाफ राऊंडमध्ये. मी सगळं प्रॉपर दाखवलं आहे तुम्हाला, कारण तुम्हालाही समजेल कसं करायचं. त्याच्यानंतर मी एक मोठी डिश प्लेट घेतली. त्याच्यानंतर बटर पेपरवर कसा केक ठेवला तुम्ही आत्ता बघितलंच. नंतर मी हा बेंटो केकचा बॉक्स असतो, हा 12 to 15 रुपीजला मिळतो. मी एकदम बंचमध्ये घेते, सो मला हा 12 रुपीजला देतात. तर केकवर फॉन्डंटची डिझाईन होती. मी हे टॉपर्स रेडी करून घेतले होते. स्टार्टिंगला हा केक असा झाला होता. ॲक्च्युली माझ्याकडे रेड कलरचं फॉन्डंट नव्हतं, सो मी त्याला रेड जेल कलरने केलं होतं, बट खूप घाण दिसत होतं. नंतर मी परत ते पूर्ण काढलं आणि मग शेवटी त्याला क्रीमने फिनिशिंग दिली आणि ते असं तयार झाला हा केक. तर तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.